आज आम्ही आलो आहे 12 ज्योतिर्लिंगांमधील एक असणारे भीमाशंकर येथे। सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही इथे पोहोचलो आहोत। खूप गर्दी आहे पण वातावरण एकदम छान झाले आहे। 1 किलोमीटर मागेच आम्ही गाडी पार्किंग केली व तिथून पायी पायी चालत निघालो आहे। खूप मस्त असे वातावरण झाले आहे। मन एकदम प्रसन्न झाले असे वातावरण पाहून। सगळीकडे असे धुके धुके पसरले गेले आहे। आम्ही भीमाशंकरला 2-3 वेळेस येऊन गेलो पण दर्शन काही झाले नाही, म्हणून आम्ही घरून 5:30लाच निघालो होतो। आमच्यापासून भीमाशंकरला येण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतात। सकाळच्या पहारी ट्रॅफिक नव्हते त्यामुळे आम्ही लवकर आलो। तुम्हाला देखील भीमाशंकरला यायचे असेल तर तुम्ही देखील सकाळच्या पहारी लवकर या, म्हणजे दर्शन लवकर होईल। मंदिराच्या परिसरात आल्यावर मन कसे एकदम प्रसन्न वाटते। भीमाशंकरला येण्याचा प्लॅन खूप वेळा बनत होता पण काही होत नव्हते। फायनली आता आम्ही आलो आहोत व आता रांगेत लागलो आहोत। थोड्याच वेळात आमचे दर्शन देखील होईल। आजूबाजूचा परिसर पाहत आम्ही वेळ घालवत होतो। मस्त असे स्टॉल लागले आहेत आजूबाजूला। जवळपास 1 तास लागला आम्हाला दर्शन घेण्यासाठी। दर्शन करून आम्ही मस्त असे थोडा वेळ मंदिराच्या परिसरात बसलो। दर्शन झाल्यानंतर बाहेर पडल्यावर पाहतो तर खूप सारे मंकी आले होते। आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी निघालो। मंदिराच्या आजूबाजूला जो परिसर आहे तो पाहून झाल्यानंतर आम्हाला पुढे गुप्त भीमाशंकर इकडे जायचे आहे ट्रेकसाठी। तो ब्लॉग देखील मी लवकरच आपल्या चॅनलवर टाकेन। हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक नक्की करा।